बॅक विथ अनादर व्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही. आजच्या व्लॉगमध्ये काय स्पेशल आहे. सो आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला. पुण्याचे जे गणपती पंडाल आहे ते बुकिंग करायला. कारण असं झालेलं आहे का आम्ही काल आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन करायला गेलो होतो आणि ना म्हणजे मी अर्धाच व्लॉग शूट केला तिथे. कारण त्याच्यानंतर असं झालं होतं की पाऊस वगैरे येऊन गेला आणि आम्ही अधीराला स्कूलमध्ये ड्रॉप करून गेलो होतो. कारण माझी एक फ्रेंड जाऊन आलेली होती तर तिला म्हणजे चरण दर्शन करायला लिटरली 19 तास लागलेले होते. तर आम्ही तर मुख दर्शन केलं. तर आम्हाला असं वाटलं की इतका लंबा इतका वेळ लागतो आणि मुलांना नेणं तिथे सेफ नाही आहे. कारण मी 1-2 न्यूज पण बघितल्या होत्या. तर म्हणून आम्ही तिला स्कूलमध्ये ड्रॉप करून आम्ही मुख दर्शन करणार अशा उद्देशाने आम्ही गेलो होतो. तर आम्हाला खूप घाई म्हणजे फास्ट गोष्टी कराव्या लागल्या. कारण माझी डेडलाईन होती की मला 2 वाजेपर्यंत घरी रिटर्न यायचं आहे. म्हणून मी असा खूप काही असा व्लॉग शूट नाही करू शकली. बट आमचं मुखदर्शन पण खूप छान झालं. म्हणजे असं वाटलंच नाही की म्हणजे आम्ही कोणत्या मोठ्या लाईनमध्ये लागलो. म्हणजे देवाची कृपा की आमचं दर्शन खूप लवकर झालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. आणि आज फ्रायडे आहे तर अधीराला आज सुट्टी आहे. टीचर्स डे पण आहे. आज तिला सुट्टी आहे, उद्या पण आहे, संडेला पण सुट्टी आहे. आणि माझ्या पुतणीच्या घरी गणपतीचं विसर्जन आहे. सो त्यांनी आम्हाला बोलवलं. आणि मुंबईवरून पुण्याला जायला 4 तास वगैरे लागतात. तर म्हणून आज आम्ही सकाळी निघालो जायला. बट सकाळी तुम्ही बघू शकता खूप सगळं ट्रॅफिक आहे. कारण लोक ऑफिस चालले. स्कूलवाल्यांना जरी सुट्टी आहे बट ऑफिसवाल्यांना सुट्टी नाही आहे. सो आज आम्ही पुण्याचे जे गणपती आहेत ते बघणार आहोत. मोस्ट प्रॉबेबली आम्ही दगडूशेठ हलवाईचे जे गणपती आहे तिथलं दर्शन करू. अजून बाकी काही तिथले जे आहे 2-3 गणपती तिथलं करू. कारण आम्ही लास्ट इयर म्हणजे विसर्जनच्या दिवशी गेलो होतो. खूप छान होतं तिथलं विसर्जन. आम्ही गेलो होतो तर. आणि यावेळेस पुन्हा एक वेळा चान्स आला तर म्हटलं चला जाऊन येऊया. सो आजच्या व्लॉगमध्ये आज आम्ही गणपती पंडाल वगैरे बघायला जाणार आहोत. सो आजच्या व्लॉगमध्ये पुण्याचे गणपती आहे. अनफॉर्च्युनेटली मी मुंबईच्या गणपतीचे जे व्लॉग्स आहेत ते शूट नाही करू शकली. सो स्टे ट्यून्ड अप टू द एंड. दुपारी पोहोचलो पुण्याला. इथे आल्यानंतर यार पुण्याचं वेदर म्हणजे मी कधीच विसरू नाही शकत. मला कोणी एक चान्स जरी दिला ना की पुण्याला रिटर्न ये, सो मी एका पायावर तयार राहील की मी पुण्याला वापस येऊ शकते. सो आमची झोप झाली, आराम केला, जेवण केलं आणि आता हिच्याकडे गणपती बसलेला आहे. तर आज आम्ही गणपतीचं विसर्जन करू आणि गणपतीचं विसर्जन केल्यानंतर आम्ही दगडूशेठचं दर्शन करायला जाऊ. सो माझी मैत्रीण, माझी ही डिप्लोमाची मैत्रीण आहे, ती मला भेटायला आली. तर आता आम्ही सगळं आटपून त्यांचे कॉल सुरू आहेत. म्हटलं चला आता वॉक करता भेटूया. कारण म्हणजे सिरियसली यार म्हणजे कितीतरी वर्षांनी आम्ही भेटलो. म्हणजे एवढ्या म्हणजे कॉलेजमध्ये रोज भेटत होतो, एकमेकीच्या घरी जात होतो. बट लग्न झाल्यावर किती लाईफ बदलून. सो ती मला भेटायला आलेली आहे. आमची आरतीची वेळ झालेली आहे आणि या दोघांनी मिळून थालीची प्रिपरेशन वगैरे केली. मग आम्ही आमच्या गणपती बाप्पाची आरती वगैरे केली. माझी फ्रेंड पण होती. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली कारण आम्हाला घरच्या देवाला नैवेद्य आरती करून निघायचं होतं म्हणून. नंतर आम्ही बाप्पाला नैवेद्य वगैरे करून आम्ही आमचं जेवण वगैरे केलं. सो आमचं जेवण झालेलं आहे, आरती पण झाली अँड मी माझ्या मैत्रिणीला ड्रॉप पण करून आलेली आहे आणि इट्स ऑलमोस्ट 9:30. सो आता आम्ही चाललेलो आहे दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन करायला. सगळ्यांनी असं सांगितलं की खूप गर्दी आहे तिथे. बट जसं लालबागच्या राजाचं दर्शन झालं, आय होप आमचं आजचं दर्शन चांगलं हो. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. पेठेत पोहोचल्यानंतर एक से बढ़कर एक नाटक होते. म्हणजे खूप अमेझिंग नाटक होते. तुम्ही ना बघू शकता. गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा तू, देवातल्या मूर्ती फोडणारा तू, तेपणा गिळून टाकतो. लाल महालात शत्रू शिरला कारण त्याला वाटलं होत आहे. नारायणपेठ माती गणपती ट्रस्ट
नाटकांचे जे देखावे आहे ना एकदम जिवंत देखावे होते आणि त्या ज्या कलाकारांनी जी ॲक्टिंग केली होती ना ती खूप आउटस्टँडिंग होती. म्हणजे एकदम म्हणजे ते दृश्य उतरवल्यासारखी ॲक्टिंग होती. म्हणजे सिरियसली माइंड ब्लोईंग. Your Highness, I must respect. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जो इतिहास पुण्यामध्ये घडलेला आहे त्या सगळ्यांच्या बेसिसवर सगळे जे नाटक होते त्यांचे रूपांतरण होते आणि नाटक खरंच खूप छान होते. हे सगळं झाल्यानंतर आम्ही चाललो आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आणि आजची जी गर्दी आहे ना ती बऱ्यापैकी कमी होती. आणि श्रीमंत दगडूशेठची ही जी पार्टी आहे ही दिसल्यानंतर जेव्हा जीव येतो की आपण पोहोचलो आहे मंदिरमध्ये. आणि गर्दीनं खरंच म्हणजे होती बऱ्यापैकी गर्दी होती. छोट्या मुलांना तर म्हणजे खूप जास्ती सांभाळावं लागत होतं. तर आमचं जे दर्शन आहे म्हणजे चांगलं झालं मग दर्शन. म्हणजे असं काही खूप वेळ पण नाही लागला. म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात आमचं दर्शन होऊन गेलं. कारण वृषाली माझी पत्नी ऑलरेडी येऊन गेली होती तर ती सांगत होती आधी जी गर्दी होती त्याच्यापेक्षा तर कमीच होती. मग इथले काही जे थोडे गणपतीचे जे मानाचे गणपती आहे तिथले आम्ही दर्शन वगैरे केले आणि खूप वेळ होत होता पण आम्ही जास्ती काही फिरलो नाही. आणि मग नंतर तिथनं आम्ही आलो घरी आल्यानंतर मी ज्यावेळेस माझा डॅशबोर्ड चेक केला मी तुम्हाला दाखवून देते. आजचा जो डेट आहे ती आहे 5 सप्टेंबर. टीचर्स डेचा ऑफर सुरू होता. सो टीचर्स डेच्या ऑफरवर मी जी आहे आजची जी अर्निंग आहे 14,000 रुपीजची अर्निंग मी जनरेट केलेली आहे. सो डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये खाली दिलेले आहे. सो कॅप्शन रीड करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.